नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मे 2026 महिन्याचं सविस्तर राशी भविष्य. हा महिना तुमच्यासाठी गुपित उघडणारा आहे का मोठा बदल घडवणारा? कोणत्या गोष्टी तुमच्या बाजूने असतील आणि कोणत्या गोष्टींबाबत तुम्ही सावध राहणं गरजेचे आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी सुरू असेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, नात्यात कटुता असेल, कर्ज झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, तुम्हाला पत्रिका बघायची असेल की पत्रिकेत दोष तर नाही, पत्रिकेमुळे तर हे काय होत नाही ना, असेल काही दोष, तर त्यावर कोणते उपाय, कोणती सेवा करावीत, काय करावं जेणेकरून आपण याच्यातून बाहेर पडू शकतो, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू. त्या योग्य मार्गदर्शनासाठी, सविस्तर मार्गदर्शनासाठी दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. मित्रांनो, वृश्चिक राशी ही जलतत्वाची राशी आहे. गंभीर, रहस्यमय आणि खूप इंटेन्स ही राशी असते. मे महिन्यात तुमच्या आयुष्यात हायडन ट्रूथ समोर येऊ शकतं आणि काही गोष्टी अचानक बदलू शकतात. हा महिना तुम्हाला आतून मजबूत बनवणार आहे. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी कन्फ्युजिंग आणि इमोशनल राहील. काही गोष्टी क्लिअर होतील, मनातील प्रश्नाची उत्तरे मिळतील, मूड स्विंग्स होतील, एखादं गुपित समोर येण्याची शक्यता आहे. शांत राहा, कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा. हा काळ तुमच्यासाठी पॉवरफुल आणि ट्रान्सफॉर्मेशनचा काळ असणार आहे. करिअरमध्ये अचानक ग्रोथ होईल, मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळेल, रिस्पेक्ट वाढेल. जेलेसी करणारे लोक समोर येऊ शकतात आणि ते तुम्हाला त्राससुद्धा देऊ शकतात. ट्रस्ट इश्यूसुद्धा येऊ शकतो. कुणावरही ब्लाइंड ट्रस्ट ठेवू नका. तुमचे प्लॅन्स कोणाला सांगू नका, ते सिक्रेट ठेवा. हा काळ तुमच्यासाठी फायनान्शियली स्ट्रॉंग पण रिस्की आहे. पैसा येईल, मोठा फायदासुद्धा होण्याची शक्यता आहे, मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचा. इम्पल्सिव्ह इन्व्हेस्टमेंट किंवा इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊ नका. प्रत्येक डिसिजन विचार करून घ्या. रिस्क कंट्रोल करा. मित्रांनो, या महिन्यात तुमच्या रिलेशनशिपमध्ये इंटेन्सिटी वाढेल, डीप कनेक्शन होईल, इमोशनल बॉन्डिंग स्ट्रॉंग होईल. जेलेसी आणि पॉझिटिव्हनेस हे कमी करा. भांडणं नात्यात होणार नाही याची काळजी घ्या. ट्रस्ट ठेवा आणि ओव्हर रिॲक्शन देऊ नका. आरोग्याच्या बाबतीत हा महिना मेंटल आणि इमोशनल हेल्थवर फोकस ठेवण्याचा आहे. स्ट्रेस वाढेल, एन्झायटी वाढेल, झोपेचा त्रास होऊ शकतो. यासाठी मेडिटेशन करा, रुटीन मेंटेन करा, निगेटिव्हपासून दूर राहा. हा महिना पैशाच्या बाबतीत हाय रिस्क हाय रिवॉर्ड आहे. मोठा फायदा होऊ शकतो पण नुकसानही होऊ शकतं. सेफ इन्व्हेस्टमेंट करा, प्लॅनिंग करा. इम्पल्सिव्ह निर्णय घेऊ नका. कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका. इमोशनमध्ये येऊन निर्णय घेऊ नका. ओव्हर थिंकिंग करू नका. मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. लाल किंवा गडद रंग वापरा. शांत आणि संयमी राहा. फोकस ठेवा. वृश्चिक राशीसाठी मे महिना हा ट्रान्सफॉर्मेशन, ट्रूथ आणि पॉवर असा असणार आहे. जर तुम्ही शांत राहिलात, योग्य निर्णय घेतले आणि ट्रस्ट केअरफुली मॅनेज केला, तर हा महिना तुम्हाला मोठा बदल आणि यश देऊ शकतो. म्हणून मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका सविस्तर बघण्यासाठी आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.